नमस्कार एव्हरीवन. फूड डिटेल्स म्हणजे तुमचं स्वागत आहे. आज मी बोलणार आहे डायबिटीस, मधुमेह या विषयावरती. तर सर्रास बघतो आपण आजकाल डायबिटीस ही टर्म पूर्वी एक पर्टिक्युलर वयामध्ये पुढे सरकल्यानंतर डायबिटीस व्हायचा माणसांना, लोकांना. तर आता तसं राहिलं नाही आहे. ज्युवेनाइल डायबिटीस म्हणून पण एक प्रकार आहे जो लहान मुलांमध्ये कमी वयामध्ये आढळतोय. मोठ्यांना होतो, पूर्वापासून ऐकत आलो होतो तो प्रकार वेगळा. आता ज्युवेनाइल डायबिटीस आहे तो एक प्रकार आहे जो लहान मुलांना होतो आणि प्लस तो इन्सुलिन डिपेंडंट असतो. इन्सुलिन शिवाय त्याला पर्याय नाही आहे. ज्या मुलाला झाला असेल तर इन्सुलिन घेण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि प्रेग्नन्सी डायबिटीसचा एक प्रकार आहे. तर प्रेग्नन्सी डायबिटीस असेल तर त्या मातेला पण बरी असते की तो ट्रान्सफर होऊ शकतो बेबीमध्ये. डायबिटीस होण्यामागची भरपूर सारी कारणं आहेत. अनुवंशिक रिझन आहेत. ओबेसिटी, स्थूलत्व असणं, जाडेपणा असणं हे एक रिझन आहे. आपल्या बैठ्या स्वरूपाच्या कामांच्या स्वरूपांमुळे आपल्या ज्या पचनाचा, हालचालींचा वेग मंदावला आहे त्याच्यामुळे पण होऊ शकतो. जसं मी ओबेसिटी म्हटलं तर ह्या टमी लेवलची, ह्या एरियाचा जर फॅक्टर असेल, फॅट फॅक्टर मोठा असेल तर इन्सुलिन जे आपलं इथे पॅनक्रियाजमध्ये, स्वादुपिंडामध्ये जे स्रवतं, नॅचरली इन्सुलिन जे स्रवतं, ते हार्मोन, इन्सुलिन हे हार्मोन आपल्या शुगरवर काम करतं. तर जर माझे इथे ओबेसिटीच्या, चरबीच्या लेअर खूप वाढत असतील तर इन्सुलिन आपलं काम नीट करू शकत नाही. तर स्थूलत्व, जाडं असणं हा एक पण फॅक्टर आहे. बैठ्या स्वरूपाची कामं मी म्हटलं, हालचालींचा वेग कमी असणं. प्रेग्नन्सीमध्ये जे होतं त्या जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. आता प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होणं हा प्रकार पण असं कोणी जाड बारीक असणं ह्याच्यावर पण अवलंबून नसतो. प्रेग्नन्सीच्या 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 7वा किंवा 8वा महिना जो थर्ड ट्रायमेस्टर म्हणतात तेव्हाच तो त्या स्त्रियांना होतो. आणि टेम्पररी मग त्यांना ते 2 ते 2.5-3 महिने स्ट्रिक्टली डाएटवर राहावं लागतं, डायबेटिक डाएटवर राहावं लागतं. आणि आज ते डिलिव्हर करतील बेबीला. डिलिव्हरी केल्यानंतर पहिल्या 1 वीक म्हणजे त्यांची शुगर मॉनिटर केली जाणार आहे हॉस्पिटल सेटअपमध्ये. आणि जर शुगर लेवल वेल कंट्रोल असतील तर पुढे जाऊन मग ते नॉर्मल मॉडिफाय स्वरूपात फूड घ्यायला सुरुवात करू शकतात. पण दे नीड टू कीप ऑन चेकिंग की कसं आहे शुगर डिलिव्हरीनंतर, कसं किती मेंटेन आहे त्याप्रमाणे आहे. पण टेम्पररी ते शेवटचे जे महिने तेव्हा डायबिटीस शो करतो त्यावेळेला त्यांना घ्यावंच लागणार आहे डायबेटिक डाएट. ओके. तर डायबिटीस मी म्हटलं इन्सुलिन मेन आपला हार्मोन आहे जे तुमच्या शुगरवर काम करतं. आता प्रत्येक घासाच्या चावण्याबरोबर आपण जी कर्बोदकं घेतो, जे कार्बोहायड्रेट्स घेतो जेवणामध्ये, त्या प्रत्येक चावण्याबरोबर कर्बोदकांच्या इथून सेन्सिटाईज होऊन एक प्रमाणामध्ये इन्सुलिन रेडी होतं त्याच्यावर काम करायला. त्या कर्बोदकांची जे चावल्यानंतर जी प्रक्रिया होऊन शुगर बनणार आहे. एक नॉर्मल रिॲक्शनमध्ये काय होतं, कार्बोहायड्रेट्स आपण जे घेतोय ते त्याचं पचन झाल्यानंतर शुगरमध्ये कन्व्हर्जन जे होतं, साखर जी बनते ॲज अ ग्लुकोज एनर्जीची मिळणार आहे शरीराला, त्याच्यावर तुमचं इन्सुलिन काम करतं. आता इन्सुलिनचं श्रवणं वगैरे इथे नीट होत नसेल ना तर आपलं कर्बोदक खाल्लं जात आहे, त्याच्यापासून ग्लुकोजची एनर्जी पण तयार होते. आणि इन्सुलिन जर त्याला व्यवस्थित स्वरूपात मिळतच नसेल तर ते शरीराच्या इतर भागांना एनर्जी म्हणून ग्लुकोज मिळत नाही, ते कुठे ना कुठे एका जागी स्वरूपात साठून राहतं. त्यामुळे जो होतो तो डायबिटीस. आणि जो ज्युवेनाइल मी म्हटलं लहान मुलांमध्ये होतो त्याची रिझन मेडिकली म्हणतात की इडिओपॅथिक आहेत, अननोन रिझन आहेत. सो त्या मुलांमध्ये इन्सुलिनचे डोसेजेस बाहेरून त्यांना घ्यावेच लागतात किंवा एक इन्सुलिनचा पंप बसवतामध्ये बॉडीमध्ये बसवला जातो. इन्सुलिन पंप त्यांचं नॅचरली काम करणार आहे. बाबा एवढं एवढं कार्बोहायड्रेट्स त्या मुलांनी घेतलंय आणि त्यानंतर नॅचरली त्याचं सेटिंग असं केलेलं असणार आहे त्याच्या मशीनमध्ये, ॲपमध्ये तेवढं प्रमाणात इन्सुलिन राहणार आहे त्या कर्बोदकावर काम करण्यासाठी. आणि हे तर क्लिअर आहे की त्यांचं लाईफ लॉंग ते डिपेंडन्सी असणारच आहे इन्सुलिनवर. सो आजकालची जी जीवनशैली चालू आहे, मी म्हटलं बैठ्या स्वरूपाची कामं, हालचालींचा वेग मंदावणं वगैरे, लहान मुलांना प्लीज तुमच्या एंगेज करा खेळण्यामध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये. जंक फूड जे काही असेल, आजकाल आपण म्हणतोय की ब्रेड आयटम, पिझ्झा बेस किंवा खारी टोस्ट, ह्या सगळ्यामध्ये ना अननोईंगली खूप सारं मैद्याचे आयटम्स पोटात जातात, चुकीच्या एम्प्टी कॅलरीज पोटामध्ये जातात. आणि मुलांचं तुम्हाला माहितीच आहे आजकालच्या की गॅजेट्सवर आहे, टेक्नॉलॉजी खूप पुढे चाललेली आहे, आपल्याला पण गॅजेट्सशिवाय गत्यंतर नाही आहे. ते सगळं असणार आहे, स्कूलमध्ये लागेल किंवा त्यांच्या कुठे ऍक्टिव्हिटीजमध्ये ना गॅजेट्स लागतील, टॅब आले आहेत, लॅपटॉप आहेत. पण ट्राय टू एंगेज देम इन सम ऍक्टिव्हिटीज, जेणेकरून त्यांचा थोडंसं शारीरिक हालचाली होतील आणि स्थूलत्वाकडे ती झुकणार नाहीयेत. आणि पॅकेजिंग फूड आणि जे तुम्हाला जे काय त्यांना इंट्रोड्यूस करायचं किंवा ते हट्टच करतात, तर यू नीड टू मेक प्रॉपर शेड्यूल की बाबा तू मंडे टू
गुरुवार शुक्रवारपर्यंत डाएटवर असणार आहे किंवा जे काही नॉर्मल घरचं अन्नपदार्थ आपण देणार आहोत, तर सॅटर्डे संडे आपण त्यांचा एक चीट डे म्हणून ठेवू शकतो. पण दररोज तुम्ही देत असाल ना, तर अननोइंगली त्या म्हटलं ना बॅड कॅलरीज, एम्प्टी कॅलरीज, चुकीच्या घाणेरड्या कॅलरी शरीरामध्ये लोड त्याचा जात राहतोय. प्लस अननेसेसरी त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट असतात, सॅच्युरेटेड फॅट असतात, जे तुमच्या हार्टच्या हेल्थसाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी पण चांगली नसतात. आता फॅट म्हणजे 2 प्रकार आहेत. एक विजिबल फॅट म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतात ते फॅट. इनविजिबल फॅट असतात, मला दिसत नाहीये ते. आता इनविजिबल फॅटमध्ये मी म्हणेन की बदामच्या बिया आहेत, बदाम, ड्रायफ्रुट्समध्ये वॉलनट आहे, अक्रोड आहे, फ्लॅक्स सीड्स आहे, अळशीच्या बिया वगैरे आहेत, तिळाच्या बिया आपण सिसेमी सीड्स वगैरे म्हणतो. तर हे काय झाले माझे इनविजिबल टाईपचे फॅट झाले, जे ऍक्च्युली मी चावल्यानंतर मला जे काय फॅटी ऍसिड्स वगैरे मिळणार आहेत. आणि विजिबल दिसणारे फॅट कोणते झाले? घी, बटर, डालडा, चीज, मेयोनीज, हे सगळे. आणि पॅकेजिंग करताना ना खूप सारे ट्रान्स फॅट असतात. ते ट्रान्स फॅट तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप खूप चुकीचं काम करतात. आणि पॅकेजिंग गोष्टी ज्या क्रिस्पी लागतात, ज्या कुरकुरीत लागतात, जस्ट इमॅजिन जो क्रिस्पनेस जो आहे ना, कुरकुरीतपणा, तो फॅट शिवाय येतच नाही. जी लस्टर असते, तुम्ही त्या सरफेसला किंवा एखादं बिस्किट आहे किंवा एखादं पॅकेजिंग बघितलं असेल की त्याच्यावरती एक लस्टर शाईन असते, ती पण त्या फॅट लेव्हलिंग एजंटमुळेच असते. सो तुम्ही लेबल पण वाचायची एक सवय ठेवा की ऍडिशन ऑफ शुगर किती आहे किंवा ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट्स किती आहेत. हे सगळे चुकीचे फॅट आहेत, जे आपल्याला बिलकुल पण चांगले नाहीयेत आणि आपल्या लहान मुलांसाठी पण चांगले नाहीयेत. सो त्यांचा एक आठवड्याचा शेड्यूल तुम्हाला स्वतःला नीट बनवावं लागणार आहे. हे झालं लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्यांचं पण सेम आहे की दिवसभर लॅपटॉपची कामं आहेत, जे काही गॅजेट्सवरची कामं आहेत. सो तुम्ही उठून स्वतःसाठी म्हणून काही ना काही ऍक्टिव्हिटी पर डे ठेवलीच पाहिजे. आपण म्हणतो की वीकमध्ये साधारण 7 दिवसामध्ये ट्राय करा की 3 ते 4 दिवस तरी जाऊन तुम्ही स्वतःच्या ऍक्टिव्हिटीसाठी वेळ देणार आहात. आता ती ऍक्टिव्हिटी पण व्यवस्थित स्वरूपाची ऍक्टिव्हिटी, कार्डिओ असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, किंवा तुम्हाला ज्या काही स्वरूपाचे करता येत आहे, तुमच्या शरीर प्रकृतीला जे सूट करतंय, योगा असेल, मग डान्स असेल, मग झुंबा असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, एनी काइंड ऑफ एक्सरसाइज, तुम्हाला ते एंगेज करणं नक्की 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 जरूरत आहे. ते केल्यामुळे जी आपली स्वादुपिंडातून इन्सुलिनचं काम करण्याची ऍक्टिव्हिटी पण आहे ना, मस्त ती वाढणार आहे व्यवस्थित स्वरूपाची. आणि आपल्याला ओबेसिटी किंवा जडत्व किंवा स्थूलपणा हा प्रकार पण आपल्याला सामोरं जावं नाही लागणार आहे. तर हे एक झालं, ऍक्टिव्हिटी मस्ट आहे. आता डायबिटीज पेशंट्सनी किंवा ज्यांना डायबिटीज झालाय त्यांनी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही कधी ऍक्टिव्हिटी करणार असाल, ऍक्टिव्हिटी करण्यापूर्वी तुम्हाला स्नॅक, आहार, नाश्ता जो काय आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे. उपाशी पोटी जाऊन तुम्हाला एक्झर्शनली किंवा विगरसली काहीच नाही करायचं, हे लक्षात ठेवा. यू नीड टू लोड समथिंग फर्स्ट, आणि मग तुम्हाला ते ऍक्टिव्हिटीसाठी जायचंय. ती एनर्जी रिझर्व्ह राहिली पाहिजे माझ्या सिस्टीममध्ये, बॉडी सिस्टीममध्ये, आणि मग ती एनर्जी मी खर्च करणार आहे. आणि ऍक्टिव्हिटी करताना सुद्धा लक्षात ठेवा, आपण जे काय ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेजमेंट करतो तर मला खूप सारं स्वेट आउट होत असतं, घाम येत असतो. आता घाम जाणं, स्वेट आउट होणं हे बॉडीचं नॅचरल लक्षण आहे थकल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर. आता ह्या घामातून आपले क्षार खूप लॉस होत आहेत. तर आपण म्हणतो ना, पाणी प्या, पाणी प्या, भरपूर पाणी प्या. पाण्याबरोबर तुम्हाला हे पण बघायचं की त्या पाण्याबरोबर काय कॉम्बिनेशन ऑफ क्षार मी घेते की नाही. जर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट कॉम्बिनेशन नसतील, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड हे कॉम्बिनेशन नसतील, तर नुसतं पाणी पण तुमच्या त्या घामातून जाणाऱ्या क्षारांवर काम नाही करणार आहे. सो लिक्विड फॉर्म्युला असा काय घ्यायचा आहे डायबिटीज पेशंट, ज्याच्यामध्ये क्षारचं कंपोनंट, क्षारांचं, इलेक्ट्रोलाइटचं कंपोनंट असणार आहे. सो ग्लुकॉन डी वगैरे आपण त्यांना डायरेक्ट सांगू शकत नाही डायबिटीज पेशंट्समध्ये. नॅचरल नारळ पाणी घेऊ शकतात जेव्हा ते एक्सरसाइज करणार असतील, बॉडी ऍक्टिव्ह फेजमध्ये असते खूप, तेव्हा बैठा स्वरूपात त्यांनी नारळ पाणी शक्यतो आम्ही रेकमेंड नाही करत. पण एक्सरसाइजिंग चालू असेल तर हाफ ग्लास ऑफ नारळ पाणी सिप मध्ये ते घेऊ शकतात. हे एक झालं. ताक घेऊ शकतात, मिठाची ॲडिशन केलेलं वगैरे ताक असतं, प्लेन ताक, जिरापूड किंवा बडेशेप पूड, धणापूड टाकलेलं ताक वगैरे घेऊ शकतात. लिंबू पाणी घेऊ शकतात. अगेन लिंबू पाणी विदाउट शुगरचं घ्यायचंय. आणि जर शुगर लो वगैरे असेल त्यावेळेची गोष्ट वेगळी. आता सध्या मी इलेक्ट्रोलाइटवर बोलत आहे, नॅचरल इलेक्ट्रोलाइट कोणते असणार आहेत. शुगर लो झाल्यानंतर डेफिनेटली आपण त्यांना साखरेचं पाणी किंवा जे काही गोड खायला सांगतो ती गोष्ट वेगळी. पण आता इलेक्ट्रोलाइटसाठी मला हे पण चिंता आहे डायबिटीज पेशंटमध्ये की शुगर वाढायला नको आहे. सो हे जे मी म्हटले ते जे शुगर न वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, असं इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करणार आहेत, त्या गोष्टी झाल्या. तर हे ताक झालं, लिंबू पाणी झालं विदाउट शुगरचं, थोडंसं नारळ पाणी वगैरे हे ते मध्ये 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 सिप करू शकतात, घेऊ शकत आहेत. डाळीचं पाणी पण आपण देऊ शकतो, जस्ट आपल्या दाल वॉटर म्हणून जे काम करतं त्याचा प्रोटीनचा सोर्स पण होणार. आणि दाल वॉटरमध्ये तुम्हाला पोटॅशियम कंटेंट मिळतो. डाळीमध्ये थोडंसं तुम्ही मिठाची वगैरे ॲडिशन केलं तर ॲज अ दाल वॉटर तुमचं पोटॅशियम आणि
तुमचं सॉल्टचा वेल बॅलन्स आहे, प्लस ते त्यात वॉटर पाणी आहे, त्यामुळे लिक्विड पण फुलफिल होणार आहे. हे जर डायबिटीज पेशंट कोणते इलेक्ट्रोलाइट ॲज अ लिक्विड फॉर्म्युला घेऊ शकतात व्हाईल एक्सरसाइजिंग. आणखीन एक्सरसाइज केल्यानंतर पण हे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा काही रिटर्न घरी येत आहे किंवा नॉर्मल सेटल डाऊन होत आहे, विदिन हाफ अन आवरमध्ये तुमचा फूडचा इंटेक तुम्ही घ्या. कारण की मसल्स खूप थकलेले आहेत, एनर्जी खूप वेस्ट गेलेली आहे, पोट रिकामं असू शकतं. जे काय 2 तासापूर्वी खाल्लं होतं ते शरीराने रिझवून पचवून घेतलं आहे, तर स्टमक सिस्टीम पण पूर्ण एम्प्टी झालेली आहे. तर मेक शुअर की तुम्ही 30 मिनिट्सच्या आत म्हणजे तुमचा जो काही इंटेक फूडचा असेल तो व्यवस्थित शांत बसून घेणं गरजेचं आहे. वयस्कर पेशंट, डायबिटीस पेशंट घरी असतील तर लक्षात ठेवा, तुम्ही त्यांना ट्रॅव्हलिंगला वगैरे घेऊन जाताना जेव्हा तुमच्याजवळ साखरेची पोडी पॅकेट जे काय असेल ते ग्लुकॉन डी पॅकेट किंवा डायरेक्टली हँडी ज्युसेस, गोड ज्युसेस तुम्हाला कॅरी करायचेच आहेत, मस्ट आहे. बिकॉज वयस्कर पेशंट जेव्हा शुगर त्यांच्या लो होतात, हायपोग्लायसेमिया म्हणतात मेडिकल टर्ममध्ये, लो शुगर जेव्हा त्यांचे होणार आहेत, आता मला चक्करल्यासारखं होत आहे, खूप सारा दरदरून घाम येतोय, हे माझ्या शरीराचं लक्षण आहे की माझी शुगर खालावली आहे, लो झाली आहे. वयस्कर पेशंटमध्ये ही लक्षणं बघायची आहेत तुम्हाला. खूप सारा दरदरून घाम येत असेल, त्यांना थकवा जाणवतो, भस्कन असे खाली बसतात, एनर्जी ड्रॉप होऊन पटकन कोलॅप्स होतात, तर जर ग्लुकोमीटर कॅरी करता आलं तर बेस्ट ते ग्लुकोमीटर कॅरी करा प्रवासामध्ये किंवा रेग्युलर घरी सुद्धा. चेक करा 65, 70, 71, 72 हे जे शुगर रेंजेस मी सांगते हे खूप लो सिम्प्टोमॅटिक आहेत, खाली शुगर आली हे दर्शवत आहेत. तर त्यावेळेला तुम्हाला इमिजिएटली हँडी जे काही तुम्ही ज्यूसेस कॅरी केले असतील, ग्लुकॉनडीचं पाणी वगैरे कॅरी केलं असेल, तर त्या अवस्थेमध्ये ना तर तो पर्सन शुद्धीमध्ये असेल नसेल, नसणारच ऑब्व्हियसली, बेशुद्ध अवस्थेत असणार आहे, तर ते कोलॅप्स असतील, तर कोण ना कोण बाजूची व्यक्ती ते शुगर पाणी सोडू शकते तोंडामध्ये इमिजिएटली त्याच्यावर. कारण की चॉकलेट वगैरे पटकन दिलं तर मी जर ग्लानीमध्ये असेल तर मी ते चघळू शकणार नाही, चू करू शकणार नाही, चावणार नाही, तोपर्यंत ती ग्लुकोज माझ्या शरीराला मिळणार नाहीये. सो बाजूला जे कोणी असतील ते शुगर पाणी वगैरे किंवा ग्लुकोनडीचं पाणी ज्युसेस वगैरे तोंडामध्ये सोडू शकतील, म्हणून ते लिक्विड्स कॅरी करा, हे मस्ट आहे. वयस्कर पेशंटचं एक असतं, जर घरी त्यांना कोणी कंपनी करणारी लोक किंवा त्यांचे फॅमिली मेंबर असतील नसतील, ते खाण्याचा खूप कंटाळा करतात किंवा ते खूप कमी खातात. आणि जर ते कमी खात आहेत आणि त्यांच्या डायबिटीसचे मेडिसिन डोसेजेस ॲज इट इज ते घेत आहेत ना, तर शुगर अजून लो होणार आहे. डायबिटीसचं मेडिसिन काय काम करणार आहे, गोळी असेल किंवा इन्सुलिन, शुगरला एक कंट्रोल डाऊन करण्याचं काम करणार आहे. आता ऑलरेडी फूडचा इंटेक खूप कमी घेतलेला आहे, म्हणजे त्या अन्नावाटे मिळणारी ग्लुकोजची एनर्जी त्यांना नीट मिळालेलीच नाहीये कमी खाल्ल्यामुळे, आणि इन्सुलिन किंवा गोळी त्याच्यावर शुगर कमी करण्याचं अजून काम करणार आहे, म्हणजे तो इफेक्ट सगळा इम्बॅलन्स होणार आहे. सो मेक शुअर की त्यांचा फूड इंटेक व्यवस्थित घेत आहेत, जो काय डायबेटिक इंटेक आहे, अन्न पदार्थांचा समावेश करून व्यवस्थित जे काही सगळं खात आहेत, आणि मग त्यांचे डायबिटीसचे मेडिकेशन किंवा इन्सुलिन ते रेग्युलर स्वरूपामध्ये घेत आहेत. आणि त्यांनी पण अति एक्सरसाइज करणं, डायबिटीस पेशंटनी किंवा इतर कोणीही अति एक्सरसाइज करणं आणि कमी खाणं हे पण एक इम्बॅलन्स झालं. तर तुमचं खाणं आणि तुमचं एक्सरसाइज पॅटर्न मॅच करायला पाहिजे. एक्झर्शनली नको म्हटलं मी, स्ट्रेनियसली नको, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बाहेर जाताना आपण पण नॉर्मल इंडिव्हिज्युअल जेव्हा एक्झर्शनली काही करतो तेव्हा खूप थकतो आपण, तर आपण पण ते चू करू शकतो, चॉकलेट्स किंवा ज्युसेस किंवा कॅन्डी सिप ऑन करू शकतो, तर आपण पण कॅरी करू शकतो ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा आउटिंग करत असताना वगैरे. वयस्कर पेशंट्सचं पचन खूप मंदावलेलं असतं, जसं की आपण यंग आहोत, आपलं पचन ऍक्टिव्ह आहे, मी काहीतरी खाल्लं आणि मग ते व्यवस्थित डायजेस्ट झालं, माझे इंटेस्टनल जी आतली सिस्टीम आहे, आतड्यांची सिस्टीम आहे, पोटाची सिस्टीम आहे, ऍक्टिव्हली काम करते, बिकॉज आपण यंग आहोत. सेम वयस्कर पेशंट्समध्ये पचनशक्ती खूप मंदावलेली असते, खूप खालावलेली असते. एखाद्या माणसाचं ऑर्गन, जे अवयव आहेत, स्टमक सिस्टीम आहे, आतडं वगैरे आहे, जे 35 मध्ये काम करतं आहे, सेम तुमच्या 65 वयाला 70 वयाला असे सेम काम नाही करणार आहे. त्यांच्या पचनाचा वेग खूप मंदावला आहे, पचनाची आतड्याची ऍक्टिव्हिटी जी अशी आपण म्हणतो ना आकुंचन प्रसरण पावते, मेडिकल लँग्वेजमध्ये आपण रिलॅक्सेशन वगैरे म्हणतो किंवा कॉन्ट्रॅक्शन म्हणतो, ही नीट नाही होत आहे, त्यांचा वेग खूप मंदावलेला आहे. त्यामुळे ते खातायत चावतात तरी ते ग्लुकोज त्यांना मिळेपर्यंत खूप वेळ लागतो, पचनाचा वेग मंदावला असल्यामुळे. म्हणून वयस्कर पेशंट्समध्ये घरी असलेल्या लक्षात ठेवा, दर 2-2 तासांनी त्यांनी फूड इंटेक घेणं खूप गरजेचं आहे. भले त्यांना जे काही रुचेल जमेल ते तुम्ही बनवू शकता, सॉफ्ट डाएट, लाईट डाएट, फायबरची ॲडिशन करून वगैरे, ओट्स आहे, लापसी आहे, किनोआ आहे, शेवाया वगैरे गव्हाच्या असतील, ते काही ना काय त्यांच्या डेंचरचे प्रॉब्लेम असतील, टूथ प्रॉब्लेम असतील, पण काही ना काय इंटेक 2-2 तासांनी देत राहा, सो दॅट तुम्हाला पण वरी नाहीये की त्यांची शुगर खालावली जाईल, कमी होईल, पडण्याचे वेगळे चान्सेस. आणि वयस्कर पेशंट्स जेव्हा पडतात ना, तर हॉस्पिटल क्लिनिकल सेटअपमध्ये आम्ही बघतो की बॅडली इंजरी होते, बोन्स त्यांचे ऑलरेडी विकन झालेले असतात, ठिसूळ झालेले असतात, त्यांची तेवढी क्षमता ताकद नसते,
आणि कोलॅप्स झाल्यामुळे, शुगर कमी होऊन कोलॅप्स झाल्यामुळे फ्रॅक्चर्स होण्याचे खूप चान्सेस होतात आणि अगेन मध्ये बेडरिडन स्वरूपात जातात. अगेन ते अंथरुणावर खेळणं, मग आपलं प्रत्येक कामाचं एक स्वरूप, त्यांना पण त्रास आणि घरच्या फॅमिली मेंबर्सना पण ऍडजस्ट करायला खूप त्रास होतो. म्हणून तो खाण्याचा इंटेक दर 2-2 तासांनी खातायत की नाही, घेतात की नाही, हे बघणं खूप गरजेचं आहे. वयस्कर पेशंट्स, ॲडल्ट झाली, लहान मुलं झाली, या सगळ्यांमध्येच एक फूड इंटेक आपण म्हणतो ना, वेळच्या वेळी घेणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोलाइट, पाण्याचा बॅलन्स घेणं गरजेचं आहे. फायबर्स घेणे गरजेचे आहे. सगळं काही बॅलन्स असू दे. एक चीट डे मी म्हटलं, सॅटर्डे संडे वीकेंड्स आपण पिकनिक, टुरिझम, ट्रॅव्हलिंगला जातो त्यावेळेला नक्कीच असणार आहेत, पण दररोज मध्ये आपल्याला थोडं आपला कॅलरी काउंट किंवा आपलं मॉडिफाईड फूड पॅटर्न ठेवणं गरजेचं आहे. डायबिटीज पेशंट्स फ्रेंडली जे फूड वगैरे असतात आणि बेसिकली मी जी कार्बोहायड्रेट्स म्हणतेय, आजकाल मी म्हटलं जे काय पॅकेजिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रफेज नसणार आहे, चोथा नसणार आहे, तंतुमय गोष्टी नसणार आहेत. सो जस्ट प्लेन मैदा नुसता पोटात जातोय, त्याच्याने तुमची शुगर पण वाढत जाते आणि कॅलरीजचा इंटेक पण वाढत जातोय. गहू म्हटलं, जी आपली मिक्स धान्य आहे, ज्वारी, बाजरी, कोंड्या सकट ती पिठं आपल्याला वापरायची. चपाती करा, पराठे करा, भाकऱ्या बनवा, जे काय आहे ते कोंडायुक्त पिठांच्या जरूर घ्या. हे तुमचे सगळे कॉम्प्लेक्स कर्बोदकं झाली जी डायबिटीसमध्ये चालतात. आणि सिंपल जी चुकीची कर्बोदकं आहेत ती पूर्णपणे मैदा किंवा पिठं, जी पॉलिश पिठं आहेत, मक्याचं पीठ, मैद्याचं पीठ वगैरे, ही पूर्ण पॉलिश पिठं तुम्हाला वर्ज करायची आहेत. फळं पण डायबेटिक फ्रेंडली फळं वगैरे कोणती आहेत तर सफरचंद, संत्र, मोसंबी, कलिंगड, खरबूज, ही सगळी डायबेटिक फ्रेंडली फळं जी आहेत. पेरू वगैरे आहे, पपई आहे, पण त्याचा पोर्शन आउट आहे. एक तुम्हाला एक कंट्रोल पॅटर्न मध्ये पोर्शन घ्यायचं आहे. फुल टमी तुम्ही जेवण घेतलं असतील आणि त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा फ्रुट्सचा लोड अननेसेसरी करायचं नाहीये. फ्रुट्सचे बेस्ट टायमिंग्स आहे तुम्हाला मिड मॉर्निंग किंवा मिड इव्हिनिंगला. मधल्या वेळानं आज आपण स्नॅक जेव्हा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमचे फ्रूटचे इंटेक ठेवा. फुल जेवणाच्या प्लेट बरोबर नंतर फ्रूटचं प्लॅटर, फ्रूटची प्लेट घेणं टाळा. फ्रुट्स पण अधिक खाण्यामुळे आपले ट्रायग्लिसराइड्स लेवल आपल्या बॉडीमध्ये अननेसेसरी चुकीचे फॅट्स जे ट्रायग्लिसराइड फॉर्ममध्ये असतात ते वाढतात. चुकीची कर्बोदकं चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळे ते फॅट्स वाढतात. तर फ्रुट्समध्ये म्हणून व्हिटॅमिन्स आहेत, मॉइश्चर आहे, वॉटर कंटेंट आहे, घेणं जरुरी आहे, पण त्याचं एक टायमिंग आहे आणि पोर्शन साईज आहे, त्यावेळेलाच ते घ्यायचे आहेत. केळं, चिकू, सीताफळ, आंबा, द्राक्ष, ही फळ डायबिटीसमध्ये शक्यतो आम्ही नाही सांगत घ्यायला, वर्ज्य सांगतो. ज्युसेस वगैरे त्यांनी घ्यायचे नाहीयेत, कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायचे नाहीयेत. ज्युसेस आणि जे ग्लुकॉन मी म्हटलं शुगर लो असतील तेव्हा त्यावेळेला फक्त युजफुल असणार आहेत, अदर टाइम नो. फायबरयुक्त गोष्टी, कोंडायुक्त गोष्टी, फ्रूट सालीसकट घेणं, फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या, मुरलेल्या कडधान्यांच्या गोष्टी वगैरे, सॅलड्स आहेत, सॅलडची पानं आहेत, हे सगळ्याचा समावेश असणं खूप खूप गरजेचं आहे. ह्या नॅचरल सुंदर ऑर्गॅनिक गोष्टी आहेत ज्या तुमच्या स्टमक सिस्टीमवर, ज्या तुमच्या आतड्याच्या सिस्टीमवर पण खूप सुंदररित्या काम करतात आणि आतून पण ना बॉडीचे क्लिन्झिंग करतात. आपण वरतून खूप सारं काय काय अप्लाय करतो, मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीन लावलं, फेस वॉश लावला, हे झालं स्किनची नुसती वरतून काळजी घेणं. पण सगळं माझं आतलं डिटॉक्सिफिकेशन, प्युरिफिकेशन सिस्टीम बॉडी करते का? तर जर मी पाणी घेत असेल व्यवस्थित, फायबरचा इंटेक नीट असेल, ह्या ऑर्गॅनिक गोष्टी मी ज्या म्हटल्या व्यवस्थित घेत असेल, तर इंटरनल क्लिन्झिंग खूप तुमचं सुंदर होणार आहे. स्टूलचा क्लिअरन्स खूप सुंदर होणार आहे. तर ह्या गोष्टी मस्ट आहेत घ्यायचं. ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एंगेज राहणं गरजेचं आहे. डायबेटिक फ्रेंडली जे स्नॅक आहेत, तुमचे मिक्स ऑफ नट्स वगैरे असतील, बदाम, अक्रोड आहे, त्याच्यामुळे तुम्ही मखाना वगैरे ऍड करू शकता. वाफवलेले मूग वगैरे असतील, वाफवलेले मूग आलेले तुमचे छोले, चणे, चवळी वगैरे जे असतील, ती पल्स कडधान्य जी आपण म्हणतो, मूग आणून त्याच्यामध्ये ऍड करू शकता. काकडी टोमॅटोची त्याच्यामध्ये भर करू शकता. तर फुल ऑफ बोलते चांगला हँडी स्नॅक होणार आहे इव्हिनिंगला घरी जरी आलात, किंवा तुम्ही ऑफिसेसमध्ये पण कॅरी करू शकताय. दूध आणि दुग्धजन्य ज्या गोष्टी आहेत डायबेटिक पेशंटनी शक्यतो पूर्ण आपण चरबीचं म्हणतो, जास्त फॅट असलेलं, कोलेस्ट्रॉल कंटेंट जास्त असलेलं म्हशीचं दूध वगैरे न घेता गाईचं दूध घेण्याकडे जास्त तुमचा कल असला पाहिजे. स्किम मिल्क येतं, टोन मिल्क येतं किंवा लो फॅट मिल्क येतं. पॅकेजिंगवर मेन्शन असणार आहे, वाचा. रीड, लेबलिंग ऑल द टाइम वाचण्याचा प्रयत्न करा. जे फुल फॅटी क्रीमी मिल्क असते ते लहान किड्स, मुलांना वगैरे ठीक आहे, आपल्यासाठी वयस्कर डायबेटिक पेशंट वगैरे असतील त्यांना ऑलरेडी शुगर जास्त आहेत, कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम आहेत, ट्रायग्लिसराइड म्हटलं चुकीचं फॅट, चुकीचं शुगर घेतल्यामुळे, कर्बोदकं घेतल्यामुळे ट्रायग्लिसराइड्स पण आपल्या रिपोर्ट्समध्ये वाढतं कोलेस्ट्रॉलच्या बरोबर. तर त्या पेशंट्सनी हे घेऊ नये फुल क्रीमी मिल्क वगैरे असेल. अगेन बटर, घी, डालडा, चीज, मावा, क्रीमी, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ओकेजनली फंक्शन असल्यानंतर ऑब्व्हियसली टाळू नाही शकत आहे, पण दररोजमध्ये नको आहेत आपल्याला. हे सगळं काही कॉम्बिनेशन ऑफ डायबिटीज डाएट प्लॅन तुम्हाला पर्सनलाइज हवं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही.
नक्की तुम्हाला बनवून देणार तुमच्या शेड्यूलप्रमाणे, तुमच्या व्यायामप्रमाणे आणि तुमच्या इंटेकप्रमाणे. तर हे सगळं जे होतं डायबिटिक्सबद्दल होतं, डायबिटीस किंवा ज्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल होतं. अजून पण मेडिकली काय ना काय सुंदर टॉपिक मी नक्की घेऊन येईन. थँक्यू सो मच.